प्रियंता खलुगानपत्यकतगा श्रीमोर्या योगिनो वैरभ्रष्ट जगतितल विमलता कीर्त्या हिनितपुरा तेद्य श्रीपवना तटे सुमविले कुर्वन्ति वासिचिरम रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषस्नान मोर्यान प्रार्थये. श्रीमन महासाधू मोर्या गोसावी यांच्या कृपाशीर्वादाने आपण या अष्टविनायक यात्रेस सुरुवात करत आहोत. नमस्कार, मी सिद्धेश तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण पुन्हा भेटत आहोत एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये, म्हणजेच अष्टविनायक यात्रा. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या लाडक्या बाप्पाची महाराष्ट्रामध्ये एकूण 8 शक्तिपीठ आहेत, ज्याच्यातील 5 आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, 2 रायगड जिल्ह्यामध्ये आणि 1 अहिल्याबाई होळकर नगरमध्ये आहे, जी की मोरगावचा मयुरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्यांद्रीचा गिरिजाध्वज, ओझरचा विघ्नहर आणि रांजणगावचा महागणपती. तर याच्या संदर्भात मला एक श्लोक आठवत आहे. तो श्लोक म्हणजे स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळे मुरडम विनायकम चिंतामणी थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम ग्रामे रांजण गाव नामकम गणपतीम कुर्यात सदा मंगलम. तर हा असा श्लोक आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण अष्टविनायकांना एका क्रमामध्ये पाहू शकतो. ही यात्रा आपली 2 दिवसांची असणार आहे, म्हणजेच 9 जून आणि 10 जून. आणि ह्याच्यात अजून एक भारी मुद्दा म्हणजे ज्या दिवशी आपण ही यात्रा पूर्ण करणार आहोत त्या दिवशी विनायकी चतुर्थी आहे, म्हणजेच 10 जूनला सोमवारी. या यात्रेची सुरुवात आपण उद्या सकाळी पहाटे 5 वाजता चिंचवडमधून श्रीमंत महासाधू मोर्या गोसावी महाराज यांच्या समाधी मंदिरातून करणार आहोत. तर भेटत उद्या सकाळी पहाटे 5 वाजता. नमस्कार. तर पहाटेच्या 5:30 आम्ही निघालो आणि 5:45च्या आसपास इथे पोहोचलो व 6 वाजता इथे आरती झाली. एक क्लिप तुम्ही पाहिली असेल आता त्याच्यामध्ये. आता आरती झाल्यानंतर पुढचं ठिकाण ते म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. तर भेटूयात पालीला. आत्ता वाजले आहेत 9 आणि आम्ही चिंचवडमधून सकाळी 7:30 वाजता निघालो होतो आणि ते पोहोचेपर्यंत आम्हाला 2.5 तास लागले. चिंचवड टू पाली. आता पुढचं दर्शन हे पालीच्या बल्लाळेश्वराचं. चिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती. चिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती. ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा. ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा. निवासी
पाली गावामध्ये एक व्यापारी कुटुंब राहत असे. कल्याण व इंदुमती हे त्या दाम्पत्याचं नाव. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ हा लहानपणापासूनच गणेशाचा निस्सीम भक्त होता. तो त्याच्या मित्रांना घेऊन अरण्यात जाऊन गणेशाची भक्ती व मंत्रोच्चारी करत. एकदा त्याच्या मित्रांच्या आईवडिलांनी कल्याण शेटला येऊन सांगितले की बल्लाळ त्यांच्या मुलांना बिघडावत आहे. हे ऐकताच कल्याण शेठ त्या अरण्यात गेले व ते बल्लाळला मारू लागले व त्यांनी बल्लाळला एका झाडाच्या खोडाला बांधून ठेवले व ते निघून गेले. बल्लाळ तरी त्या अवस्थेमध्ये गणेशाचा धावा करत राहिला. तेव्हा स्वतः गणपती ब्राह्मण वेशामध्ये तेथे प्रकटला व त्याने बल्लाळला सोडवून त्याच्या जखमा बरा केल्या. त्याच्यानंतर गणेशाने स्वतःच्या निजरूपामध्ये बल्लाळला दर्शन दिले व त्याची इच्छा प्रकट करण्यासाठी सांगितले. बल्लाळने तुम्ही इथेच राहा व माझ्यासारख्या अनेक भक्तांचे कल्याण करा ही इच्छा प्रकट केली. तेव्हा गणपती तिथे असणाऱ्या एका शिळेमध्ये लुप्त झाला व तेव्हापासूनच त्या शिळेला बल्लाळेश्वर असे म्हणू जाऊ लागले. मोर्या मोर्या. तर आता आमचं बल्लाळेश्वरांचं दर्शन झालं आहे, इथे आरती झाली आहे. आता पुढचं ठिकाण म्हणजे महडचा वरदविनायक. तर भेटूयात महडमध्ये. महड गावाती म्हसूर वरद विनायकाचं तिथं एक मंदिर लय साध सुद. आत्ता 12:15 झाले आहेत आणि आपण पालीवरून महडला एक सुमारे 1.5 तासाच्या आसपास पोहोचलो आहोत. तर आता आपण इथे वरदविनायकाचं दर्शन घेणार आहोत व आरती घेणार आहोत. सपनात भक्ताला तळ देवळाच्या माग हाय तळ. मूर्ती गणाची पाण्यात मेळ त्यानं बांधलं तिथं देऊळ. दगडी महिरप सिंहासनिया प्रसन्न मंगल मूर्ती हो. मोर्या मोर्या वरद विनायक मोर्या. गुरु ब्रित्समद ऋषींनी इथे घोर तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न केले. तेव्हा गणेशाने ऋषींना वर दिला की ते त्रिलोक विजयी संतानाचे पिता होतील व त्यांना एक वर मागण्यास सांगितला. तेव्हा ऋषींनी भद्रका नावाचे प्रसिद्ध स्थानावर एक मंदिर निर्माण केले व गणेश तेथे वरद विनायक नावाने प्रतिष्ठित झाले. कालांतराने तेथील गावकऱ्यांना एक दृष्टांत झाला व त्या दृष्टांतात त्यांना असे दिसले की तेथील एका तलावामध्ये भगवान वरद विनायकाची एक मूर्ती आहे मोठी. त्यांनी त्या मूर्तीला त्या तलावातून काढून मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. आता 1:15 झाले आहेत आणि इथे महडमध्ये वरद विनायकाच्या इथे ही आरती झाली व दर्शन झालं आहे. तुम्ही पाहिलं असेल. आता सुमारे 2:15च्या आसपास आपण इथून निघणार आहोत महडमधून आणि पुढचं ठिकाण म्हणजे लेण्यांद्रीचा गिरिजात्मज. भेटूयात लेण्यांद्री. आता वाजले आहेत 6 आणि महडवरून 2:15च्या आसपास निघालो होतो. पण पुन्हा 1 तास दुपारच्या जेवणामध्ये गेला. आता 6 वाजता एक चहाचा ब्रेक ते नारायणगाव बस स्टॉप. तर लेण्यांद्रीला जायला अजून लेण्यांद्रीला किती वेळ लागेल जायला? अजून तरी अर्धा तास सुमारे. इथे एक थोडासा चेंज आहे. तर सध्या 7 वाजलेले आहेत म्हणून मंदिरावरती बंद झालं आहे म्हणून ते काही एंट्री देत नाही आहेत सध्या. म्हणून आजचे जे दर्शन आहे गिरिजात्मजाचं हे उद्या वर ढकलले गेले. सो आता सध्या प्लॅन तोच राहणार की आजचं जे दर्शन आहे आजच्या दिवसातलं शेवटचं म्हणजेच ह्याचं ओझरच्या विघ्नहराचं
तर ते तसंच राहणार आहे. फक्त आजचं जे आत्ता इथला दर्शनाचं जे होतं ते उद्या सकाळी. तर भेटूयात आता सध्या डायरेक्ट ओझरमध्ये विघ्नाचं दर्शनाला. आता 7:30 वाजले आहेत आणि आम्ही आता ओझरमध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही मागे पाहू शकता भक्ती निवास वगैरे. आणि आमच्या इथे आगमनावर पावसाने देखील हजेरी लावली आहे. पाऊस असा मस्त पडायला सुरुवात झाला. एक नदी पण आहे तिथे उद्या आम्ही स्नान करणार पण आता जात होतो. पाऊस अतिशय जोरात पडत आता पडायला जे सुरुवात झाला आहे. आता आपण आहोत भक्त निवासमध्ये आणि आम्ही आल्या बरोबर इथे पाऊस चालू झाला. जोरात पाऊस चालू झाला. सो पहिल्या दिवसाची आजची रात्र आज आम्ही इथे ओझरला इथेच भक्त निवासमध्ये राहणार आहोत. आणि उद्या पुन्हा परतून आता थोड्या वेळाने फ्रेश होऊन आम्ही खाली मंदिरात जाणार आहोत. तिथे आरती होणार आहे. याचे दृश्य तुम्ही बघा. मोरया मोरया विघ्नहर मोरया. राजा अभिजितद्वारे निर्माण केलेल्या यज्ञाचे नाश करण्यासाठी भगवान इंद्रांनी एका विघ्नासूर नावाच्या राक्षसाला जिवंत केले. त्या राक्षसाने राजा अभिजितचेच नव्हे तर भूतलावर चालू असणाऱ्या सर्व काही यज्ञांचा तो नाश करू लागला. तेव्हा पीडित ऋषी मुनी व देवलोकांनी गणपतीचा धावा केला व गणेशाला प्रार्थना केली की त्यांनी विघ्नासुरासोबत युद्ध करून त्याला पराजित करावे. तेव्हा गणपती बाप्पाने त्वरित विघ्नासुरावर चाल केली व त्याला युद्धामध्ये पराजित केले. पराजित झालेला असुर गणेशाला शरण आला व मुक्तीची याचना मागू लागला. तेव्हा गणेशाने त्याला मुक्ती देण्यासाठी एक शर्यत सांगितली. ती शर्यत अशी होती की जिथे कुठे माझी म्हणजे गणेशाची भक्ती चालू असेल तिथे या असुराने चुकून सुद्धा फिरकायचं नाही. व त्या शर्यतीला मान्य करून असुराने सुद्धा एक स्वतःची इच्छा प्रकट केली. ती इच्छा अशी होती की तो म्हणाला, भगवान तुमच्या नावापुढे माझे नाव घेतले जावे. म्हणून आपण गणपतीला विघ्नहर असे म्हणून ओळखतो. एकदम सुंदर अशा पद्धतीने आणि मन भरून आणि मनसोक्त दर्शन घेऊन आरती संपूर्ण सगळं काही आवरून आता आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत. आणि जर तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल ब्रह्मगिरी परिक्रमेचा तर हीच ती जागा आहे आता ज्या जागेवर मी उभा आहे की जिथे मी शेवटचा पार्ट शूट केला होता पहिल्या ब्लॉगचा विघ्नराचे. आणि माताभ्यो नमो नमः. गंगा माताभ्यो नमो नमः. मोरया मोरया.
आता पाठी 5 वाजता उठून गंगा स्नान करून आम्ही आता आवरलं आहे. तर पुन्हा एकदा विघ्नहराचे दर्शन घेऊन आम्ही लेण्यांद्रीला सुरुवात करणार आहोत. आत्ता 6:30 झाले आहेत पाटीचे आणि आमचं पाटे विघ्नहराचं दर्शन झालं आहे मस्तमध्ये एकदम. आज विनायकी चतुर्थी आहे, वार सोमवार, आणि आता विघ्नहराचा आशीर्वाद घेऊन आम्ही आजच्या दुसऱ्या दिवसात सुरुवात करत आहोत. आज एकूण 5 अष्टविनायक होणार आहेत. त्यातला पहिला म्हणजे आजचा गिरीशात्मज लेण्यांद्रीचा. भेटूयात लेण्यांद्रीला. डोंगरावरी नदीच्या तीरी गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव. दगडामंदी कोरलाय भक्ती भाव रमती तरंका संगती राव हे जी जी. आता 7 वाजले आहेत आणि सूर्य देखील उगवला आहे आता. आणि आम्ही पोचलो आहोत आता सध्या लेण्यांद्रीला. एवढे एक अष्टविनायक आहे ज्याच्यामध्ये गाडी पैथ्याला लावून मला वरती चालत जावं लागतं डोंगरापर्यंत. गुफा आहेत वरती. खडकात केल खोदकाम खडकात केल खोदकाम. दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब. वाघ सिंह हत्ती लई मोठ दगडात भव्य मुखवट. गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा ध्यास पार्वतीचा ध्यास पार्वतीचा. अन गिरिजात्मज हातीनं बनवला पुतळा मातीचा. जी जिर जिर जी जी जिर जिर जी जी जिर जिर जी हे हे मोरया मोरया गिरिजात्मज मोरया. असे म्हणतात की गणेशाला पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने इथे अनेक वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्याला प्रसन्न होऊन गणेशाने माता पार्वतीला वचन दिले की मी पुत्र रूपाने तुमच्याकडे जन्म घेईल. भाद्रपद महिन्याच्या 4थ्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला माता पार्वतीने स्वतःच्या शरीराच्या मळापासून एक मूर्ती निर्माण केली व गणेशाने त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला व ती मूर्ती एका जिवंत बालकाच्या रूपात परिवर्तित झाली. 3 नेत्र व 6 भुज अशी ती गोजरवाणी मूर्ती. त्यानंतर गणेशाने लेण्याद्री गुफांमध्ये तब्बल 15 वर्षे वास्तव्य केले व आज आपण बाप्पाला गिरिजात्मज या नावाने ओळखतो. तुला म्हातारी कापू भेटेल. काकूना तुम्ही ओळखला असेल. सेकंड अरे बापरे, दुसरा ब्लॉग जो होता त्याच्यामधील चोळपवाड्यामध्ये स्वामी समर्थांबद्दलची एक मूल्यवान माहिती जी सगळी सांगितली होती ती काकूने सांगितली होती. व आता इथे गिरिजात्मजाच्या इथे मस्तपैकी आरती वगैरे झालेली आहे. आणि गिरिजात्मजच्या पायऱ्या 350 आहेत. 350 पायऱ्या आहेत. वृद्ध तरुण सगळे धावत चढतात. उतरताना जरासं त्रासदायक आहे पण काही नाही, मोरया करून घेतो सगळ्या गोष्टी. सुखकर करतो आणि निसर्ग सौंदर्य इतकं बघण्यासारखं आहे. डोंगर सगळे तुम्ही आता मागच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल. हत्ती सिंह तू पण हत्ती हे बारीक बघायचं असतं. हे बघ दिसलं ना, हे नाही बघायचं सौंदर्य दगडात नुसतंच जाऊन नाही. हे बारीक 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 सगळं घ्यायचं. आता 9:30 झाले आहेत आणि आता नाश्ता वगैरे सगळं उरकून आता आपण पुढच्या अष्टविनायकाला चाललो आहोत. तर भेटूयात रांजणगावमध्ये. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. मोरया मोरया. आता 11:30 झालेत आणि आम्ही आता रांजणगावमध्ये पोचलो आहोत. आता मंदिरामध्ये दर्शन आणि आरती होणार आहे. महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला.
तर आता मंदिरामध्ये दर्शन झालेले आहे आणि आरती देखील चांगली झाली आहे. तर आत्ता येथे मी आहे देव काकांसोबत, जे की माझी मुख्य विश्वस्त होते रांजणगाव देवस्थानचे काका. जय मोरया. आणि ते कुंदकरदादा देव हे आजी मुख्य विश्वस्त आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे विनायकी चतुर्थीला. तर सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. व दादा थोडा माहिती सांगणार आहे आता मंदिराबद्दल. दादा थोडी आपल्या मंदिराबद्दल सांगायचं म्हणलं तर आपल्या मंदिरामध्ये म्हणजे मंदिराची आख्यायिका पूर्ण सगळ्याच पुराणामध्ये आहे. अशी आपली इथे कथा आहे की त्रिपुरासुर राक्षस जो होता, जो खूप उन्मत्त झाला होता, त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकर त्यांच्यावर चालून गेले होते. तर भगवान शंकरांना काही यश भेटत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी नारद मुनींशी बोलता बोलता या गोष्टी विचारल्या. तेव्हा नारद मुनी त्यांना म्हणले की भगवान गणेशाला पहिला वर दिलेला आहे की पहिल्यांदा आपली पूजा केली जाईल व कुठलंही शुभ कार्य किंवा कुठलंही कार्य सिद्धीस जाईल. असं जेव्हा भगवान शंकरांना कळालं त्यावेळेस भगवान शंकरांनी इथे येऊन 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या करून स्वतः गणेशजी त्यांना प्रसन्न झाले व त्यानंतर मग भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला. तेव्हापासून या स्थानाला आपल्या महागणपती रंजनगाव म्हणून ओळखलं जातं. चालेल, अतिशय सुंदर माहिती होती. आणि दादाला पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा. व दादाचं संपूर्ण कुटुंब आहे, दादांच्या मातोश्री, आजी, काकांना, पत्नी, अच्छा हां, वहिनी आहे का, मोर्या मोर्या, दादाची जोडी बहीण आहे, तिचा पण आज वाढदिवस. अच्छा ताईचं पण वाढदिवस आहे, ताईला पण वाढदिवसाची शुभेच्छा. चला मोर्या मोर्या. दिसा भुजाचा शोभला महागणपती नागा. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला हे सुंदर, गोंडस व गुबगुबीत असं श्वान बघायला भेटेल. आत्ता 1 वाजले आहेत आणि मंदिरामध्ये दर्शन होऊन आरती होऊन ओंकारदादांनी कथाही सांगितली रांजणगावची. हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या ठिकाणाला चाललो आहोत. पुढचं ठिकाण म्हणजे थेऊरचा चिंतामणी. तर भेटूयात आता थेऊरला. गावचा चिंतामणी कहाणी त्याची लय लय जुनी. गावचा चिंतामणी कहाणी त्याची लय लय जुनी. काय सांगू मोर्या मोर्या. तर आत्ता 2:15 झाले आहेत आणि आम्ही आता थेऊरमध्ये पोहोचलो आहोत. सुमारे 1:30 वाजता आम्ही महागणपती म्हणजे रांजणगावमधून निघालो होतो. तर लवकर पोहोचलो तसं वेळेच्या हिशोबाने. आता काय सांगू डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी. इस्तार हेचा केला थोरल्या पेशव्यांनी. हा पेशव्यांनी रमाबाईला अमर केलं वृंदावनी. जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी.
अभिजित नावाचा राजा संतानहीन होता. पुत्रप्राप्तीसाठी त्याने वैशंपायन ऋषींच्या मार्गदर्शनानुसार घोर तपश्चर्या केली व राजाला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव राजाने गणराज ठेवले. गणराज हा लहानपणापासूनच पराक्रमी व दुष्ट होता. एके दिवशी गणराज कपिल ऋषींच्या आश्रमात भेटायला गेला. कपिल ऋषींनी एका दिव्य रत्नमणीच्या सहाय्याने राजाचा सुंदर असा आदर सत्कार केला. उत्कृष्ट असे भोजन तयार केले. हे सगळे आश्चर्याने पाहून राजाने जेव्हा ऋषींना विचारले तेव्हा कपिल ऋषींनी तो दिव्यमणी राजाला दाखवला. राजाने तो रत्न मागितला पण कपिल ऋषींनी देण्यास नकार दिला. तेव्हा राजाने तो रत्न हिसकावून घेतला. तेव्हा कपिल ऋषींनी आई दुर्गा देवीला प्रसन्न करून ही सगळी घटना सांगितली. तेव्हा आई दुर्गा देवीने भगवान गणेशाचा धावा करण्यास सांगितला. कपिल ऋषींनी तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले व ही सगळी व्यथा सांगितली. भगवान गणेशाने गणराजसोबत युद्ध करून तो मणी परत आणला, ऋषींना दिला. कपिल ऋषींनी तो मणी एका हारामध्ये गुंफला व बाप्पाच्या गळ्यात घातला. ही सगळी घटना एका कदंब वृक्षाच्या खाली घडली होती म्हणून थेऊरला आधी कदंब नगर या नावाने ओळखले जात होते. नंतर कालांतराने थेऊर झाले. कपिल ऋषींची ही मण्याची चिंता बाप्पाने हरली म्हणून चिंतामणी. खतरनाक असा पाऊस, पावसाची आजची पहिली हजेरी, पण अतिशय आनंद अतिशय पावसात आहे आनंदात. तर काकांनी त्यांच्या छत्रीमध्ये आसरा दिला आहे. त्याला आम्ही द्रोणागिरी उतरायला लावणार आहे. सगळ्यांच्या छत्र्या घेऊन जायचंय या बस मधून. या बस सिद्धटेक गावर पायावरी डोई तुझ्या. मोर्या मोर्या. थेऊरला 3:45ला आरती झाली आणि त्याच्यानंतर 1 तास सुमारे जेवणामध्ये गेला, दुपारच्या जेवणामध्ये. सो अशा प्रकारे एक नाही म्हणलं तरी 4:45-5च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो सिद्धटेकसाठी. आणि आता शार्प 6:30ला 10 मिनिटं कमी आहेत, म्हणजे 6:20 आम्ही सिद्धटेकला पोहोचलो. सो आता दर्शन हे सिद्धिविनायकाचं, तिथे आरती होणार आहे. पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. भगवान विष्णू जेव्हा संकटामध्ये होते, मधु व कैट्यभ या 2 राक्षसांसोबत हजारो वर्षे युद्ध करून देखील जेव्हा भगवानांना विजय प्राप्त होत नव्हता, तेव्हा ते भीमातटी असलेल्या सिद्धटेक डोंगरावर घोर तपस्या करू लागले व त्यांनी गणेशाला प्रसन्न करून सिद्धी प्राप्त केली. तेव्हा भगवान विष्णूने मधु व कैट्यभ या राक्षसांचा संहार केला व विजय प्राप्त केला. ज्या ठिकाणी गणेश प्रसन्न झाले होते त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी तेथे गणेशाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. भीमातटी स्थळ भूमी सिद्धटेक, तिथे प्रकट झाला सिद्धिविनायक. तर आता 7 वाजायला अजून 10 मिनिटं आहेत आणि आमचं आता सध्या देवाची इथे आरती झाली आहे. सुंदर असं दर्शनही झालं आहे. साऱ्या अष्टविनायकांपैकी सिद्धिविनायक फक्त एक असा अष्टविनायक आहे की जो उजव्या सोंड्याचा आहे. आणि दुसरं म्हणजे जर बाप्पाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची असेल तर ती प्रदक्षिणा 1 किलोमीटरची असते. तर आता आपण 7 वाजता इथून निघत आहोत. आता पुढचं ठिकाण म्हणजे मोरगाव. साधारणतः 1.5 तास लागतो. पण पाहूयात किती वेळ पोहोचतो. तर भेटूयात मोरगावमध्ये. मोरया मोरया. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. 11 पायरी हो, 11 पायरी हो. नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर. शोभा साजरी हो, शोभा साजरी हो. मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा. मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा.
अष्टविनायका तुझा महिमा कसा मयुरेश्वरा मोरया. मोरगावचा मयुरेश्वर तसेच बाप्पाला मोरेश्वर असेही म्हटले जाते. अष्टविनायकांमध्ये हा पहिला गणपती. या गणपतीच्या स्थापनेची कथा अशी की गणकी नावाचे एक मोठे साम्राज्य होते. राजाचे नाव चक्रपाणी. चक्रपाणी याला सिंधू नावाचा एक पुत्र होता. सिंधू शास्त्राचा खूप ज्ञानी होता. तपस्या करण्यात त्याला प्रचंड रस होता. सिंधू याने सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले. यातून सूर्यदेवांकडून त्याने शक्तिशाली व अमरत्व हे वर मिळवले. या वरदानामुळेच त्याचा पराभव करणे फारच कठीण होते. त्यामुळे त्याने अनेक युद्ध करून विजय मिळवला. त्यामुळे त्याचे आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारात झाले. त्याने देवांबरोबर युद्ध करायचे ठरवले. त्याने इंद्रदेवाचा पराभव करून स्वर्गलोकावर ताबा मिळवला. नंतर भगवान विष्णूंनी सिंधूसोबत युद्ध केले व त्यांचाही पराभव झाला. नंतर या ठिकाणी गणपती बाप्पाने सिंधूचा वध केला व या युद्धामध्ये गणपती बाप्पा हे मोरावर बसून आले होते. म्हणून बाप्पाला मोरेश्वर व मयुरेश्वर असं म्हणतात. बाप्पाने सिंधूचा वध 3 तुकडे करून केला व ते 3 तुकडे तिन्ही दिशांना फेकले. येथील गणेशाची पूजा गाणपत्य संप्रदायातील निस्सिम गणेश भक्त श्रीमंत महासाधू मोरया गोसावी यांनी केली व मोरगावचा मयुरेश्वर मोरया गोसावींसाठी स्वतः चिंचवडला आले. सुमारे 8:45च्या आसपास आम्ही इथे मोरगावला पोहोचलो. तसं सिद्धिविनायकावरून मोरयाला यायला म्हणजे मोरगावच्या मयुरेश्वराला साधारण 1.5 तास पुरेसा असतो. पण इथे सुप्याच्या इथे रोडचं बांधकाम चालू होतं म्हणून थोडासा उशीर झाला असं. इथे आत्ता आल्यानंतर मन भरून दर्शन झालं आहे. आरती तशी खूप छान झालेली आहे. पवनेच्या काठी संजीवन योगी संजीवन योगी. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी मोरया गोसावी. भव दुःख हारी भव दुःख हारी भव दुःख हारी उभा मोक्ष द्वारी. भव दुःख हारी उभा मोक्ष द्वारी. दीनांच्या उद्धारा जन्मा ये जन्मा जन्मा ये. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी मोरया गोसावी. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी मोरया गोसावी.
तर आबा आता थोडी द्वार यात्रेबद्दल माहिती सांगतील जी मोरगावला असते. आबा. महिरेश्वराच्या मंदिराचा जो हे आहे गर्भगृह त्याच्यामध्ये नग्न भैरव आहेत प्रामुख्याने. त्यानंतर पूर्वद्वार, पश्चिमद्वार, दक्षिणद्वार, उत्तरद्वाराच्या या देवता तिथं आहेत. त्यानंतर ऋषुंडी ऋषींचं तिथं हे सुद्धा आहे, त्यांचं तिथं म्हणजे मूर्ती आहेत. त्यानंतर गणपती संप्रदायाचे जे आहेत योगेंद्र महाराज यांची तिथं हे आहे, हे सगळं तुम्ही क्लिपमध्ये पाहू शकता. त्यांची तिथं मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. जी आता एक क्लिप जोडली गेली आहे जस्ट, त्याच्यामध्ये भरपूर मूर्त्या दिसतात. तर तीच द्वार यात्रेची सगळ्या मेन मूर्त्या आहेत जे तुम्ही पाहिलात. आता 12:30 झाले आहेत, रात्रीची 12:30, आणि गाडी इथे एका पेट्रोल पंपवर थांबली आहे डिझेल भरण्यासाठी. गाडीचं जेवण अतिशय लेम चौपंटी चांगला बऱ्या. आता 2 वाजले आहेत रात्रीचे आणि आम्ही चिंचवडमध्ये पोहोचलो आहोत. आता मोर्याचं बाहेरून दर्शन येणार आणि अशा प्रकारे ही आपली अष्टविनायक यात्रा निर्विघ्नपणे पूर्ण पार पडली. मोरया मोरया. श्रीमंत महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या कृपेने ही अष्टविनायक यात्रा निर्विघ्नपणे पार पडली व साऱ्या देवस्थान ट्रस्टने जी खूप सहकार्य केले व खास करून रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व ओझर देवस्थान ट्रस्ट यांनी अतिशय सुंदर पाहुणचार केला व सहकार्य खूप चांगले केले. याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व भेटूयात पुन्हा एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये.